नमस्कार, मी ऋतुजा कदम. 9च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी. मात्र सुरुवात करणार आहोत आताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांनी. पहिली बातमी आहे धाराशिवमधून पुराच्या पाण्यातून वाट काढताना काही शेतकरी वाहून गेले. दुसरी बातमी आहे लातूर, नांदेड, धाराशिवमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली. तर तिसरी बातमी आहे राज्यात सगळीकडे पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. चौथी बातमी आहे मुंबईकरांसाठी महत्त्वाची, कारण मुंबईसाठी पुढचे 2 तास धोक्याचे आहेत, कारण हवामान खात्यानं मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर या बातम्या विस्ताराने पाहूयात. बातमी धाराशिवमधून आहे धक्कादायक. पुराच्या पाण्यातून वाट काढताना काही शेतकरी वाहून गेले. फक्त त्यांना पोहता येत असल्यामुळे ते अगदी थोडक्यात बचावलेत. आणेमधले काही शेतकरी बांधव आपल्या शेतातून घरी जात होते, मात्र पुराच्या पाण्यानं त्यांची वाट अडवली. तरीही घरी जाण्यासाठी त्यांनी पुराच्या पाण्यातून जाण्याचा निर्णय घेतला. पुराच्या पाण्याचा जोर एवढा होता की काहीच वेळात ते वाहून गेले. मात्र पोहता येत असल्यानं ते सुखरूप बचावलेत. पुराच्या पाण्यात असं धाडस करू नका, एवढं मात्र सांगावं लागेल. ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या. ओंकार, नेमकी काय घटना घडली आहे? ऋतुजा, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून जोर पावसाचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि हा जो पावसाचा जोर वाढलेला आहे त्याच्यामुळे जिल्ह्यातील नदी असतील, ओढे असतील, त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं पाहायला मिळत आहे. आणि याच पाण्यात तुम्ही वाट काढत असल्याचे काही धाराशिव जिल्ह्यातील आर्मी येथील शेतकरी जे आहेत ते जो याच पुराच्या पाण्यातून वाट काढत असलेलं पाहायला मिळत होतं. ते आपल्या शेतात दूध असेल त्याची वाहतूक करताना दिसत आहेत. आणि ते आपल्या गावाकडे शेतातून घराकडे या नदीच्या मार्गे जात असताना कुठेतरी जवळपास 10 शेतकरी जे आहेत ते या दृश्यांमध्ये दिसत आहेत. आणि ते वाहून जात असल्याचे देखील दिसत आहे. मात्र ते वाहून जाताना कुठेतरी या सर्व जे काही नागरिक होते त्यांना पोहता येत होतं, त्यामुळे ते सुदैवानं आता यातून बचावलेले आहेत. मात्र अशा प्रकारच्या पुराच्या पाण्यातून कुणीही ये जा करू नये, सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. मात्र यावर कुठतरी आपण धाडसी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करत कुठतरी वाट काढण्याचा प्रयत्न जे आहे ते कुणीही करू नये असं एनडीटीव्ही मराठीचे देखील आव्हान आहे. मात्र असं असलं तरी देखील हे शेतकरी आहे ते कुठतरी पाण्यातून वाहून जात होते, मात्र पोहता येत असल्याने हे सुदैवाने वाचलेत असंच म्हणावं लागेल. बरोबर आहे ओंकार, असं धाडस जीवावर बेतू शकतं, त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तिकडे लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते सुद्धा बंद झालेत. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय. लातूर जिल्ह्यामध्ये रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा, तेरणा आणि रेणा या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले असून काही गावांचा संपर्क तुटलाय. माकणी चोबळी हा रस्ता बंद करण्यात आलेला असून वाहतूक उमरगा चापोली या मार्गाने सध्या वळवण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यामध्ये शेणकूड पूल पाण्याखाली गेलाय. किल्लारी, मदनसुरी रोड आणि अहमदपूर तालुक्यामधील हागदळ पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तुर्तास वाहतूक बंद करण्यात आली आहे. विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या. विष्णू, एकीकडे प्रशासनानं अलर्ट जारी केलेला आहे, काय खबरदारी घेण्यात येते आणि सध्याची काय स्थिती आहे? खर तर लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय. आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रेड अलर्ट देण्यात आला असल्यामुळे शाळा असतील, महाविद्यालय असतील यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. खर तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय. रात्रीपासूनच हा पाऊस सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते ओढे, नदी, नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक पुलांवरती पाणी आहे आणि पुलांवरती पाणी आल्यामुळं अनेक ठिकाणची जी आहे ती सगळी वाहतूक व्यवस्था ही कोलमडल्याचं पाहायला मिळतंय. लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. नदीकाठचे जे गाव आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं पाहायला मिळतं आणि शेतीमध्ये हे पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे शेती पिकाचं पुन्हा एकदा नुकसान झालेलं आहे. अनेक वेळा नुकसान झालं असताना आता पुन्हा एकदा रेड अलर्ट आज देण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस देखील सुरू आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते हे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळं नागरिकांना देखील सतर्कतेचं आवाहन देण्यात आलेलं आहे. शाळांना सुट्टी जरी देण्यात आलेली असली तर लहान मुलांनी बाहेर येऊ नये, पावसात येऊ नये आणि मोठ्या ठिकाणी जाऊ नये अशा पद्धतीच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत.
एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता आहे. 3 तास पुढचे महत्वाचे आहेत, कारण लातूर जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 तासामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांमध्ये नदींमधून होत असल्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनही कुठेतरी अलर्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं एनडीटीव्ही मराठी देखील नागरिकांना आवाहन करते की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीचा प्रवाह आहे त्या ठिकाणी जाऊ नये. बरोबर आहे विष्णू, आता नागरिकांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आणि महाराष्ट्र कर्नाटक दळणमार्ग 3 दिवसांनी सुरू झालाय. सीना नदीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मागील 3 दिवसांपासून ठप्प झालेली होती. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील हातूर पूल पाण्याखाली गेला होता. तर या सर्व स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी. मागील 3 दिवसापासून सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गाची जी आहे ती वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली होती. आता पुराचं पाणी जसजसं ओसरतंय तशा पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं जे आहे ही वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरची जी वाहतूक आहे ती आता पूर्णपणे सुरू झालेली आहे. एका बाजूचा जो रस्ता आहे तो प्रशासनाच्या वतीनं आणखीनही बंद करण्यात आलेला आहे. या 4 पदरी रस्त्याच्या दुहेरी मार्गावरतून जी आहे ती वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे. या 3 दिवस हे वाहन चालक जे आहे ते एकाच जागेला त्यांची वाहनं स्तब्ध करून होते. ट्रक वाहक देखील या हायवेचा जो आहे तो मोठ्या पद्धतीनं वापर करतात, कारण सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक सीमा अशी आहे की सोलापूर जिल्ह्यात लगत कर्नाटक राज्य असेल, आंध्र प्रदेश राज्य असेल, या 2 राज्यांची भौगोलिक सीमा जी आहे ती सोलापूर जिल्ह्याला जी आहे ती अगदी लगत असल्यामुळं वाहनांच्या ज्या आहेत त्या कर्नाटकच्या दिशेला जाणाऱ्या ज्या रांगा होत्या त्या मागील 3 दिवसापासून दिसत होत्या. आता हीच वाहतूक व्यवस्था जी आहे ती एका बाजूने सुरळीत सुरू झालेली दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग सोलापूर. आता हिंगोलीमध्ये एक मोठी बातमी समोर येते. वसमत तालुक्यामधील पांगरा शिंदे परिसर या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. ओढ्याला पूर आल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा याच पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास सुरू आहे. पुराच्या पाण्यातून दूध उत्पादक शेतकरी दोरीच्या सहाय्यानं जीवघेणा प्रवास करत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सर्व मुख्याध्यापकांना हे आदेश दिलेले आहेत. मात्र दुसरीकडे गावातली स्थिती आपण पाहतोय. एकीकडे रात्रभर मुसळधार पाऊस झाला असल्यामुळे मोठा पूर आलेला आहे आणि याच पुराच्या पाण्यातून काही शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. वसमत तालुक्यामधील पांगरा शिंदे परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. ओढ्याला पूर आल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हे या ठिकाणावरून प्रवास करत असताना त्यांनी पुराच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास केलेला आहे. दुसरा पर्यायी मार्ग नसल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ ओढावलेली आहे. म्हाडा तालुक्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे. यामुळे सीना नदीकाठच्या गावांमधील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. सीना नदीच्या पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सध्या पुराचं पाणी कमी झालेलं असलं तरी पावसामुळे पुन्हा नदीकाठच्या लोकांमध्ये पुराची चिंता वाढलेली आहे. यानंतरची बातमी कोकणात आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 29 आणि 30 सप्टेंबर या कालावधीत येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय. मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. 30 ते 40 प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी आणि मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासन करतंय. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सुद्धा हेच आवाहन केलंय. काल सायंकाळपासून पावसाची हजेरी पाहायला मिळाली. सकाळपासूनही पावसाची संततधार सुरू आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आजपासून पुढचे 4 दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत, कारण या कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. आज आणि उद्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर 29 आणि 30 सप्टेंबर रोजी जिल्ह्यासाठी येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये मेघगर्जनेसह
मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी। त्याचप्रमाणे किनारपट्टी भागात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। गणेशोत्सवात मुसळधारपणे पाऊस बरसत होता, त्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, पण पुन्हा एकदा नवरात्रात पावसाने हजेरी लावलेली आहे। दिवसभर तुरळक सरी या पावसाच्या बरसत होत्या, रात्री देखील पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे गरबा खेळणारे जे भाविक आहेत त्यांच्या आनंदावर कुठेतरी विरजण पडल्याचं पाहायला मिळालं। काल देखील पावसाने संध्याकाळपासूनच हजेरी लावलेली आहे, रात्री देखील पावसाची संततधार जी आहे ती सुरू होती आणि आज सकाळपासून देखील पावसाची रिमझिम बरसात जी आहे ती सुरू आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या काजळी नदी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील ही परिस्थिती पाहतोय। रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी कोणताही धोका नाहीये, पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर पुढचे 4 दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जे आहे ते नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच या कालावधीमध्ये नागरिकांनी देखील सावधानता आणि सुरक्षितता बाळगणं आवश्यक आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं सर्व मुंबईकरांना केलंय। मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे हवामान खात्यानं मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट दिलाय।